वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं. काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, हे सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं. राजा भीमराजी होती रुक्मिणी उपवर, राजा भीमराजी होती रुक्मिणी उपवर, आहुली भून पत्रिका दिली केशवदेशावर, आंगली भून पत्रिका दिली केशवदेशावर, दिली केशवदेशावर. हर्षान वाजत, किती हर्षान वाजत, हे सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं. आपण सर्वांनी कार्यक्रम एन्जॉय करायचा आहे. माझी विनंती आहे की आपण आयोजक हे सगळे असतील पण त्यांनी इथे पुढे यायचं आहे. राजा भीमराजा उजनी गंगा, राजा भीमराजा उजनी गंगा, आणि धाकली रुक्मिणी दिल पंढरीचा वना, आणि धाकली रुक्मिणी दिल पंढरीचा वना, दिल पंढरीचा वना. पायी जुळविला याला, पायी जुळविला मोती फुलात साजर, मोती फुलात साजर, हे सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं. पंढरपुरात जय पंढरपुरात काय वाजत गाजत, हे काय वाजत गाजत, हे सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, आणि सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं, सोन्याचं वाशिंग गिनत्या वाज लागलं. वा, टाळ्या सांगू कशा असतात. हां हां हां, सांगतो त्यापूर्वीच कळलं. हे वडाळा म्हणजे ना आपलं प्रति पंढरपूर आहे, आणि इथे आपण सगळेजण वावरणारे वारकरीच आहोत. पण साधारण ह्या वडाळ्याचे भाव इतके वाढले तुम्हा सगळ्यांच्या असलेल्या ह्या प्रयत्नांमुळे, तुम्हा सगळ्यांच्या असलेल्या ह्या इथे असलेल्या या स्थानामुळे खऱ्या अर्थाने भाव वाढले. आणि मग वडाळ्यात एखादं घर घेतलं की मोठं कर्ज काढावं लागतं, आणि कर्ज काढल्यावर बँकेत जाताना जी पैसे भरण्याची कंजूसी आपण हप्ते भरण्याची करतो ना, ती टाळ्या वाजवण्याची होते. जरा खणखणीत आणि जोरदार टाळ्या आमच्या सगळ्या कलाकारांच्या त्या ठिकाणी होते बघा. आणि खास जरा बघा ना की कुठेतरी आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण प्रेमात पडतो की नाही. कोणी कोणी प्रेम केलं तर हात वर करा. प्रेम कोणी कोणी केलं?
अरे आता लग्न झालंय, हात वर करायला काहीच हरकत नाही. होय म्हणजे सर तुम्ही हा पण खरंच सांगतो, प्रेम आहे ना प्रेम, हे प्रेम हे कधी होत नसतं, तर प्रेम हे करावं लागतं. अरे आपलं कधीच कुणी होत नसतं, तर आपलंच करावं लागतं. प्रेम म्हणजे अजूनही कळलं नाही पाप की पुण्य, पण इतकं मात्र खरं, त्या प्रेमाशिवाय तुमचं आयुष्यच आहे शून्य. अहो प्रेम नसावं त्या कापरासारखं भुरक रडून जाणार. अहो प्रेम नसावं त्या कापरासारखं भुरक रडून जाणार, तर प्रेम असावं त्या सुगंधित अत्तरासारखं सुगंधित होऊन आयुष्यभर दरवळत राहणार, सुगंधित होऊन आयुष्यभर दरवळत राहणार. अहो प्रेमच आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं ना, ते तुमचं आणि आमचं सेमच असतं. अहो प्रेम म्हणजे प्रेम असतं, ते तुमचं आणि आमचं सेम असतं. अहो मराठीत इश्क म्हणून सुद्धा प्रेम करता येतं, उर्दूत इश्क म्हणून सुद्धा प्रेम करता होतं. अरे व्याकरणात चुकलो तरी प्रेम करता येतं, आणि खऱ्या अर्थाने इंग्रजी शाळेत शिकलो, त्या कॉन्व्हेंटमध्ये शिकलो ना, तरीही प्रेम करता येतं. अहो म्हणतात ना की प्रेम कर भिल्लासारखं पानावरती खोचलेलं. अहो प्रेम कर भिल्लासारखं पानावरती खोचलेलं. खऱ्या अर्थाने जर पाहिलं, त्या मातीमध्ये उमलून सुद्धा आभाळापर्यंत पोहोचलेलं. अहो 16 वर्ष सरल्यावर चक्क एकदा प्रेम करून पाहावं, 16 वर्ष सरल्यावर चक्क एकदा प्रेम करून पाहावं. अहो येणाऱ्या जाणाऱ्या मुलीला चक्क तिचं नाव आणि गावच विचारावं. अहो मी सुद्धा एकदा नाव आणि गाव विचारलं. बर, मी सुद्धा एकदा नाव आणि गाव विचारलं. अहो तिने जेव्हा सांगितलं नाही, तेव्हा जाऊन तिला इंस्टाग्रामवर शोधलं. इंस्टाग्रामवर DM केल्यावर, इंस्टाग्रामवर जेव्हा तिने DM केलं, तेव्हा वाटलं कुठेतरी आता आपलं जुळलंय. इंस्टाग्रामवर खऱ्या अर्थाने तिने DM केल्यावर मला वाटलं कुठेतरी माझं जुळलं. पण ती तिच्या हिरो बरोबर फिरताना बघितली आणि म्हटलं सगळं तिथे गळपाटलं. अरे झालं होतं ना हे प्रेम. मग आम्ही काय करतो, आणि ह्या प्रेमाच्या भावनेत आपण खऱ्या अर्थाने हरल्यावर मग एकच आपल्याला प्रेम पाहावंसं वाटतं, ते म्हणजे राधा आणि कृष्णाचं. राधा कृष्णाचं असलेलं प्रेम गवळणीतून पाहतो, त्या गवळणीतून आपण आनंद घेतो, आणि मग ह्या राधा आणि कृष्णाची असलेली ही गवळण इथे गायल्यावर आमच्या